मित्रांनो, मी आज तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील बरकी धबधबा आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे। या ठिकाणी कसं जायचं, किती रुपये लागतात, काय खायचं आणि काय काय काळजी घ्यायची। चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, तुम्हाला जो हा रोड दिसतोय हा कोल्हापूर कडून रंकाळ्यावरून गगनबावड्याला जाणारा रोड आहे। कोल्हापूर पासून साधारण 53 किलोमीटर आहे। तुम्ही गुगल मॅप वर टाकून सुद्धा इथं व्यवस्थित पोहोचू शकता। थोडासा स्टार्टिंगचा रोड खराब आहे, पण नंतर रोड आता नवीन बांधलेला आहे। बाजार भोगावला जाण्यासाठी आपल्याला उजव्या बाजूला आतमध्ये वळायचं आहे। तिथं तर रोड खूपच खतरनाक आहे, खूप बेकार झालाय। प्रशासनानं त्या रोडकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्या गावातली लोक कशी राहतात याचाच प्रश्न मला पडला। कळे या गावानंतर आपल्याला बाजार भोगाव या ठिकाणी जायचं आहे। बघा, पाऊस आला म्हणून पुन्हा एकदा आम्ही मध्ये थांबलो आणि ज्यांनी रेनकोट घातले नव्हते त्यांनी रेनकोट सुद्धा घातले। जसं कवी म्हणतो, डोंगरानं जशी काय हिरवीगार चादर पांघरून घेतली आहे तसा सगळा नजारा झाला होता। सगळीकडे मस्तपैकी हिरवाई होती। बाजार भोगावरून आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर लगेचच आपल्याला बरकी या गावाची ओढ लागते। नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण कोल्हापूर मधून 12 वाजता निघालेलो आणि आता 1 वाजलेला आहे। 1-1.5 तास लागतोय इथपर्यंत येण्यासाठी। आज आपण आलेलो आहे बरकीच्या धबधब्याला आणि ही माझ्या मागच्या बाजूला नदी बघू शकता की अक्षरशः दूध थडी भरून ही वाहती आहे आणि छोटासा पूल आहे त्याच्यावर। आणि या ठिकाणी दिसतंय 2 किलोमीटर या भागावरून बरकी धरण 3 किलोमीटर आणि गाव आहे ते 2 किलोमीटर आहे। चला तर मग जाऊया, पूर्ण प्रवास तुम्हाला मी दाखवतोय। सगळी काळजी घेत तुम्ही इथपर्यंत यायचं आहे आणि आम्ही सुद्धा आलेलो आहे। बघा, इथं पब्लिक सगळं आलेलं आहे। चला जाऊया आता पुढच्या प्रवासाला। बघू शकता नदी कसली भरली आहे। याच निमित्तानं अनेक गावातील लोकांना इथं रोजगार सुद्धा मिळालेला आहे। कितीला आहे कणीस? 20 रुपयाला। शिजवलेलं का? हो, शिजवलेलं आहे। शिजवलेलं आहे। किती वाजता येता तुम्ही इथं? आम्ही सकाळी आज 10 वाजता आलो। 10 वाजता। आणि पर्यटक आहेत का? पर्यटक आहेत की गेले भरपूर केले। चहा असते, पोहे असते, मॅगी असते। किती रुपयाला? मॅगी 20 रुपये। 20 रुपयाला मॅगी। आणि चहा 10 रुपये। 10 रुपये। 10 रुपये। ओके। आणि जेवण वगैरे करून देऊ शकता? आमचं एकच वर घरी आहे डोंगरात, तिथं करून देऊ शकता। जेवण करून देऊ शकता? कसं देता जेवण? 100 रुपये ताट। 100 रुपये 120 रुपये ताट। व्हेज नॉन व्हेज? फक्त नॉनव्हेज। फक्त नॉनव्हेज, व्हेज नाही? व्हेज नाही, तिकडे लांब द्यायला लागते आणायला भाजीपाला। नंबर 9860 65 69 53। भावाला सांगितलं गरम गरम चहा ठेवायला। तर मित्रांनो, पावसामध्ये उभारून मस्तपैकी असं चहा प्यायची मजा काय वेगळीच आहे। मध्येच पाऊस येतोय जातोय, ऊन पावसाचा खेळच चालू आहे जणू काय। आणि कासार नदी बघू शकता एकदम भरून वाहती आहे। चहा सुद्धा मस्त आहे, एकदम खूपच भारी आहे। या पुलावरून थोडंसं पुढे गेल्यावर लगेचच आपल्याला बरकी गाव लागतं आणि या बरकी गावामधून अगदी जवळ हा धबधबा आहे। या ठिकाणी जाताना गावातील छोटी कौलारू घरं दिसतात आणि पुढे गेल्यावर आपल्याला भल्या मोठ्या डोंगरामधून अनेक धबधबे सुद्धा दिसतात। जसं काय दूधच पडतं। धबधब्याच्या पार्किंग पॉइंटला आम्ही पोहोचलो। या ठिकाणी छोटे स्टॉल आहेत। इथं मॅगी, कुरकुरे, त्याचबरोबर बिस्किटं मिळतात। इथं 2 व्हीलर आणि 4 व्हीलरचं पार्किंग आहे। 2 व्हीलरला आम्हाला 10 रुपये घेतले, तर 4 व्हीलरला साधारण 30 रुपये असतील असं मला वाटते, कारण 4 व्हीलरचं काय मी विचारलं नाही। आणि तिथूनच आपण चालायला सुरुवात करतो। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला धरण दिसेल आणि या ठिकाणाहून धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोटीची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे। जाता येता 100 रुपये असा चार्ज या ठिकाणी घेतला जातो। तुम्ही चालतही जाऊ शकता, जास्त लांब नाही आहे, पण थोडासा घसरडा रस्ता आणि मोठे दगड टाकलेत रोडवर। बघा, ही बोट आता त्या लोकांना सोडून आलेली आहे आणि जाताना अशा पद्धतीनं हा रस्ता आहे सुरुवातीचा। निसरडा रस्ता आहे, काळजी घेणं गरजेचं आहे। खाली बघून चाला, ब्लॉक तर होईलच पण घसरू शकतो आपण। आणि कुठल्याही बूट चप्पल जरी घातले तर घसरणं
हे आहेच. आणखी चप्पल बूट ओले पण होतात ना. हा पूर्ण अंधारून आले आता. पाऊस पडते का काय असं वाटायला लागले. या ठिकाणी जाताना चप्पल चांगल्या कंडिशनचे घेऊन जावा, हे खूप गरजेचं आहे. इथं चप्पल तुटण्याची शक्यता असते. कसा आहे धबधबा? मस्त आहे, चांगला आहे काय? टॉप मध्ये. दुधासारखं धबधब्याचं पाणी पडते आणि भरपूर धबधबे इथं दिसतात आणि हा तलाव आहे. या ठिकाणी वनविभाग सक्रिय आहे. इथं फलक लावलेले आहेत आणि ही कमान लागते. इथून पुढं तुम्हाला रेलिंग बघायला मिळेल. याच कमानीपाशी वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या ठिकाणून आत जाण्यासाठी माणशी 20 रुपये तिकीट आकारलं जातं आणि इथून पुढं चालू होतो हा एक थरारक प्रवास. बघू शकता इथं उतार किती आहे, खतरनाक दगड टाकली आहेत. आज जाताना असं 2 ठिकाणी बसण्यासाठी, कपडे बदलण्यासाठी, विश्रांतीसाठी जागा तयार करण्यात आलेल्या आहेत. वरनं पडणारा पाऊस, खाली पाणी आणि शांतता हे अनुभवत आपण पुढे जातो. दोन्ही बाजूनी घनदाट जंगल आणि मध्येच हा सांकव लागलेला आहे. जसं जसं आपण चालायला लागतो तसं तसं आपली उत्सुकता वाढते आणि उत्सुकता संपते जेव्हा आपल्याला भल्या उंच कड्यावरून पडणारं पाणी दिसतं. एवढ्या उंचावरनं हे पाणी पडतंय की या पाण्याचे तुषार अक्षरशः अंगावर उडतायत आणि कॅमेरावर सुद्धा. तरी सुद्धा मी खूप काळजीपूर्वक आणि रिस्क घेऊन हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणलेला आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो. या ठिकाणी जाताना काळजी घ्या, कचरा करू नका आणि जास्त दंगाई करू नका. हे सांगणं आहे, माझी विनंती आहे सगळ्यांचीच. तर नक्की मस्त आहे हा धबधबा, नक्की एकदा भेट द्या. या धबधब्याकडे जातानाच एक खालच्या बाजूला रोड जातो आणि तिथून पुढे गेल्यानंतर हा तुम्हाला लोखंडी पूल दिसतो. हा खळखळणाऱ्या पाण्यावर खूप छान सुंदर नजारा आहे. भरपूर सारी फोटोग्राफी आणि माहितीपूर्ण रील्स तयार करून आम्ही इथून निघालो. बर्की गावामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनं घरगुती जेवण सुद्धा इथं तयार करून मिळेल. तुम्ही ऑर्डरनुसार तयार करून घेऊ शकता. या बोर्डवर नंबर दिलेला आहे. आम्हाला लेट झाला होता त्यामुळे आम्ही जेवणासाठी थांबलो नाही आणि पुन्हा एकदा आम्ही कोल्हापूरच्या दिशेनं निघालो. खूप साऱ्या आठवणी साठवून. चालल्यानंतर लईच भूक लागली होती म्हणून आम्ही लक्ष्मी हॉटेलला थांबलो. या ठिकाणी वडापाव गरम गरम तळले जात होते. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि गरम गरम वडापाव पावसाळ्यामध्ये टपरीमध्ये थांबून खायची काय मजा वेगळीच आहे. तेलामध्ये मस्तपैकी तरंगत आहेत आणि आता गरम गरम खायला मिळालेले आहेत. टेस्ट ठीक होती. तुम्ही सुद्धा इथं वडापाव खाण्यासाठी थांबू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद. कोल्हापूरतील आणखी कोणत्या धबधब्याची माहिती पाहिजे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहायला विसरू नका. धन्यवाद.